नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बी के सर आणि मित्रांनो सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण 50+ प्रश्न IMP पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो महत्त्वाचा जो टॉपिक आहे चालू घडामोडीचा निर्देशांक आणि महत्त्वाचे मित्रांनो निर्देशांक व अहवाल याचे मित्रांनो 50+ आपण प्रश्न पाहणार आहोत. हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताचे स्थान काय आहे, कितवी रँक आहे, तर टॉपला कोणते देश आहेत, आपल्या स्टेटचे जे अहवाल आहेत, जे रँकिंग आहेत ते मित्रांनो सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर IMP जे आहेत ते मित्रांनो 50+ प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर चला मित्रांनो सुरू करूयात. पहिला जो प्रश्न आहे, जागतिक लिंग अंतर्निर्देशांक ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान काय आहे. तर भारताचे मित्रांनो या इंडेक्सनुसार स्थान आहे 131वे. तर याबद्दल महत्त्वाचे पॉईंट पहा. हा जो मित्रांनो इंडेक्स आहे जागतिक लिंग अंतर्निर्देशांक ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान 131वे आहे. तर मित्रांनो जे 148 देशांपैकी हा आहे. तर 148 देशांपैकी मित्रांनो आपला भारत आहे 131वा. तर सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे जे देश आहेत यामध्ये आइसलँड 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे फिनलँड आणि 3 नंबरला आहे नॉर्वे. यासारखे देश आघाडीवर आहेत. हे मित्रांनो ध्यानात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो याबद्दल प्रश्न पॉईंटला तयार होऊ शकतात. तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मन लावून पाहायचं आहे. तर भारताच्या प्रदेशातील कामगिरी करणारे जे देश आहेत, दक्षिण आशियामध्ये बांगलादेशने चांगली कामगिरी केली आहे. तर नेपाळ, श्रीलंका आणि भूतान या देशांनी भारतापेक्षा चांगली रँक मित्रांनो मिळवलेली आहे. हाही मित्रांनो स्टेटमेंटमध्ये, कंबाईनमध्ये, राज्यसेवेमध्ये असा मित्रांनो प्रश्न निर्माण करू शकता आयोग. तर मित्रांनो पॉईंटला स्टेटमेंट बनवू शकतात. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन आणि मनपूर्वक हा व्हिडिओ मित्रांनो पाहायचा आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला कंटेंट जर आवडत असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर नंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न दुसरा पहा. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे. तर मित्रांनो भारताला जे स्थान मिळालेले आहे 71वे. तर पहा याच्याबद्दल महत्त्वाचे जे पॉईंट आहेत. निर्देशांक ऊर्जा संक्रमण एनर्जी ट्रान्झिशन मधील देशांच्या प्रगतीचे मूल्यांकन करतो. स्वीडन यादीत अव्वल आहे, तर फिनलँड, डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे मित्रांनो पुढील स्थानावर आहेत. भारताची जी क्रमवारी आहे मागील वर्षी 63व्या क्रमांकावरून भारत हा 71व्या स्थानी आला आहे. तर उत्सर्जनावर नियंत्रण हा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. मिथेन CH4 उत्सर्जन कमी करण्यात भारताने प्रगती केलेली आहे. नंतरचा प्रश्न तिसरा पहा. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 नुसार जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर मित्रांनो कोणत्या शहराला घोषित केलेले आहे. तर ते शहर आहे कोपेनहेगन. हे मित्रांनो कोपेनहेगन शहर आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय मित्रांनो राहण्यायोग्य सुंदर शहर दिसत आहे. तर पहा याच्याबद्दल इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट EIU ने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 नुसार डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन हे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर आहे. त्यानंतर आहे व्हिएना आणि झुरिच संयुक्तपणे मित्रांनो दुसऱ्या स्थानी आहेत. तर सर्वात राहण्यायोग्य शहर जे आहे कोपेनहेगन आहे, दुसऱ्या स्थानी आहे व्हिएना आणि झुरिच हे मित्रांनो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न शहर आहे आणि सर्वात कमी राहण्यायोग्य शहर जे आहे दमास्कस आहे. तर इंडेक्सचा जो मापदंड आहे स्थिरता, आरोग्यसेवा, संस्कृती आणि पर्यावरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यामध्ये आहे. तर मूल्यांकन जे आहे जगातील मित्रांनो 173 शहरांचे यामध्ये मूल्यांकन केले जाते. तर नंतरचा प्रश्न पहा, प्रश्न चौथा. जागतिक शांतता निर्देशांक GPI 2025 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे. अतिशय मित्रांनो महत्त्वाचा IMP करून ठेवा या प्रश्नाला. तर मित्रांनो यामध्ये भारताला जे स्थान मिळालेले आहे 115वे स्थान मिळालेले आहे जागतिक शांतता निर्देशांकामध्ये. तर याबद्दल महत्त्वाचे जे मित्रांनो पॉईंट आहेत, तर पॉईंट पहा महत्त्वाचे. ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार आइसलँड जगातला सर्वात शांत देश आहे. तर भारत हा 115व्या स्थानावर आहे आणि जागतिक शांतता मागील वर्षाच्या तुलनेत घटली आहे. हाही मित्रांनो स्टेटमेंट बनू शकतं परीक्षेमध्ये. ही यादी दरवर्षी आर्थिक आणि शांतता संस्थेद्वारे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस IEP प्रकाशित केली जाते. हे मित्रांनो प्रश्न बनू शकतो. ही कोणची संस्था मित्रांनो जारी करते, तयार केला जातो रिपोर्ट. तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस IEP.
एकूण यामध्ये 163 देश असतात आणि सर्वात जो शांत देश आहे आइसलँड हा जगातला सर्वात शांत देश आहे आणि तो 2008 पासून पहिल्या क्रमांकावर आहे. असुरक्षित देश पहा, रशिया हा आहे 163व्या स्थानावर सर्वात असुरक्षित देश आहे असून युक्रेन, सुडान आणि इत्यादी देशांचाही यामध्ये मित्रांनो समावेश होतो. आपल्याला माहीतच असेल रशिया आणि युक्रेनचा मित्रांनो युद्ध सुरू आहे. यामध्ये हे मित्रांनो देश पूर्णपणे असुरक्षित बनलेले आहेत. तर पहा प्रश्न 5वा पहा, IMDच्या जागतिक स्पर्धात्मक रँकिंग 2025 मध्ये भारताचे स्थान जे आहे काय आहे. यामध्ये मित्रांनो भारताचे जे स्थान आहे 41वे स्थान आहे IMD वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस रँकिंग 2025. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट पहा, IMD 2025 वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस रँकिंगनुसार स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर आहे सिंगापूर दुसऱ्या स्थानावर आहे आणि हाँगकाँग जे आहे हे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा अहवाल जो आहे विविध देशांच्या आर्थिक स्पर्धेत टिकून राहण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करतो. संस्था जी आहे या अहवालाची जी निर्मिती आहे स्वित्झर्लंडमधील आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विकास संस्था इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट IMD करते. नंतरचा प्रश्न 6वा पहा, 2024-25च्या स्वच्छ सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे. तर सर्वात स्वच्छ जे शहर आहे इंदोर हे मित्रांनो सर्वात स्वच्छ शहर आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याच्याबद्दल पहा महत्त्वाचे जे पॉईंट आहेत. 2025च्या स्वच्छ सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर आहे, जे सलग 8व्यांदा अव्वल स्थानी आहे. मध्य प्रदेशातील हे शहर घनकचरा व्यवस्थापनातील नवनवीन कल्पना, मजबूत प्रशासन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागासाठी ओळखले जाते. इंदूरनंतर नवी मुंबई आणि सुरत हे शहरे देखील स्वच्छतेच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. तर पहा इंदूर मध्य प्रदेश सातत्याने 8व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे. नवी मुंबई महाराष्ट्र स्वच्छतेच्या यादीत आघाडीवर असलेले शहर आहे. सुरत जे आहे गुजरात स्वच्छतेच्या बाबतीत प्रगती करणारे एक प्रमुख शहर आहे. हे मित्रांनो पाहू शकता तुम्ही रँक वाईज इंदोर, सुरत, नवी मुंबई, विशाखापट्टणम हे मित्रांनो स्वच्छतेच्या बाबतीत टॉपला शहरे आहेत. प्रश्न 7वा पहा, शाश्वत विकास उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे. यामध्ये मित्रांनो भारताचे जे स्थान आहे 99व्या स्थानावर भारत आहे. तर शाश्वत विकास उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 मध्ये स्वीकारलेली 17 जागतिक ध्येय आहेत, जी 2030 पर्यंत गरिबी संपवणे, ग्रहांचे रक्षण करणे आणि सर्व लोकांसाठी शांतता व समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आहेत. यामध्ये टॉपला जे देश आहेत फिनलँड 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे स्वीडन आणि 3 नंबरला आहे डेन्मार्क. तर प्रश्न 8वा पहा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 नुसार भारताचे जे स्थान आहे काय आहे. तर भारताचे यानुसार स्थान आहे 10वे स्थान आहे. इंडियन रँक्स 10th इन क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 10वे मित्रांनो स्थान भारताला मिळालेले आहे. तर पहा याबद्दल क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स CCPI 2025 हा अहवाल जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल या विचारवंतांनी थिंक टँक जारी केला आहे. या अहवालानुसार भारताने जागतिक स्तरावर हवामान बदलावरील कामगिरीत 10वे स्थान मिळवलेले आहे. तर डेन्मार्कने 4थे स्थान पटकावले आहे आणि पहिले जे मित्रांनो 3 स्थान जे आहेत ते रिक्त आहेत. हा इंडेक्स जो आहे हवामान बदलाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी तयार केला जातो. तर जागतिक कामगिरी पहा, CCPI 2025 नुसार जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या संदर्भात भारताने 10वे स्थान मिळवलेले आहे. तर जारीकर्ता जी संस्था आहे हा अहवाल जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल या संस्थांनी मिळून प्रसिद्ध केलेला आहे. तर प्रश्न 9 आहे मित्रांनो महत्त्वाचा आहे. IMD स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणते शहर जगातील सर्वात स्मार्ट शहराच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर यामध्ये मित्रांनो अव्वल जे आहे IMD स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 नुसार अव्वल स्थानी जो आहे सर्वात स्मार्ट शहर हे आहे मित्रांनो झुरिच. पर्याय क्रमांक C झुरिच हे मित्रांनो सर्वात स्मार्ट शहर आहे. हे तुम्ही शहर पाहू शकता, अतिशय सुंदर शहर आहे. तर यामध्ये पहा
स्मार्ट सिटी निर्देशांक 2025 नुसार ज्युरिच शहर पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्लो आणि जिनिव्हा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर भारतातील शहरांची क्रमवारी मित्रांनो पाहता बेंगळुरू जगातील अग्रस्थानी असलेल्या शहरामध्ये एक शहर आहे. तर मुंबई देखील जगातील सर्वोत्तम स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते. या क्रमवारीत भारतातील पुणे, लखनौ, कोची आणि सुरत यासारख्या शहरांचा मित्रांनो समावेश आहे. तर जागतिक स्तरावरील क्रमवारीत मित्रांनो पहा, पहिले जो स्थान आहे ज्युरिच स्वित्झर्लंडचं आहे, नंतरचं मित्रांनो दुसरं स्थान आहे ऑस्लो नॉर्वे, तिसरं स्थान आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड. तर प्रश्न 10वा पहा, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान काय आहे? तर यामध्ये मित्रांनो भारताचे जे स्थान आहे तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार. तर पहा मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार भारत 64 युनिकॉर्नसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका 758 आणि चीन 343 युनिकॉर्नसह पहिल्या 2 क्रमांकावर आहेत. या इंडेक्सनुसार बेंगळुरू हे भारतातील युनिकॉर्नचे केंद्र असून या पाठोपाठ मुंबई आणि गुरुग्राम यांचा क्रमांक लागतो. तर रँक पहा, जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि शहरांची क्रमवारी पहा, बेंगळुरू शहर 7व्या क्रमांकावर असून ते शहरातील युनिकॉर्नचे प्रमुख केंद्र आहे. त्यानंतर आहे मुंबई 22व्या क्रमांकावर आहे मुंबई. त्यानंतर आहे गुरुग्राम 27व्या स्थानी आहे. नंतरचा मित्रांनो आपला प्रश्न आहे प्रश्न 11वा पहा, 2024-25 मध्ये भारत जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो भारत जो आहे यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, पर्याय क्रमांक 1. तर प्रश्न 12वा पहा, जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेत 2024-25 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवलेले आहे? तर यामध्ये मित्रांनो भारताने जे स्थान मिळवलेले आहे जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये 2024-25च्या यामध्ये 8वे स्थान मित्रांनो मिळवलेले आहे पर्यटनमध्ये. तर पहा यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे हे मित्रांनो तुम्ही रँक पाहू शकता. कोणते मित्रांनो देश अव्वल स्थानी आहेत, टॉपला आहेत. तर जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेत 2025 मध्ये भारताने 8वे स्थान मिळवलेले असून जागतिक पर्यटन आणि प्रवास परिषदेच्या WTTC अहवालानुसार हा बदल झाला आहे. जागतिक पर्यटन दिन 2025चा विषय आहे पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन, टुरिझम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन हा असून जो पर्यटनाच्या सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्याचा शक्तीवर जोर देतो. तर जागतिक क्रमवारीत भारत 2025 मध्ये भारत जगातील 8वी सर्वात मोठी पर्यटन अर्थव्यवस्था बनला आहे. तर जी मागील 10व्या स्थानावरून 8व्या स्थानावर पोहोचलेली आहे. तर मित्रांनो भारताने प्रगती केलेली आहे, 10व्या स्थानावरून 8व्या स्थानावर आलेला आहे. तर पहा यामध्ये टॉपचे देश आहेत, संयुक्त राज्य अमेरिका 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे चीन आणि 3 नंबरला आहे जर्मनी. नंतरचा आपला प्रश्न पहा, प्रश्न 13वा आहे, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे? तर मित्रांनो भारत आहे यामध्ये 151व्या स्थानावर. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट पहा, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात 2025 मध्ये भारत 151व्या स्थानी पोहोचला आहे. हा निर्देशांक रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स RSF द्वारे दरवर्षी प्रसिद्ध केला जातो, जो माध्यम स्वातंत्र्यावर परिणाम करणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितींचे मूल्यांकन करतो. 2024 मध्ये भारत 159व्या स्थानी होता. त्यामुळे यावर्षी भारताच्या रँकिंगमध्ये थोडी मित्रांनो सुधारणा झालेली आहे. तर मूल्यांकन जे आहे 180 देशांचे यामध्ये मूल्यांकन केले जाते. सर्वोत्तम देश यामध्ये पहा, नॉर्वे 1 नंबरला आहे, त्यानंतर आहे एस्टोनिया आणि त्यानंतर आहे नेदरलँड्स. हे मित्रांनो प्रेस फ्रीडममध्ये अव्वल स्थानी आहे. सर्वात वाईट जो देश आहे एरिट्रिया, उत्तर कोरिया, चीन आणि सिरिया हे मित्रांनो प्रेस फ्रीडममध्ये सर्वात खालच्या स्थानी आहेत. प्रश्न मित्रांनो 14वा पहा, 2025च्या मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? मित्रांनो या प्रश्नाला IMP करून ठेवा. तर यामध्ये मित्रांनो भारताचे जे स्थान आहे 130वे स्थान आहे भारताचे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार. तर याबद्दल महत्त्वाचे पॉईंट पहा, या अहवालानुसार 193 देशांपैकी 130व्या क्रमांकावर असलेल्या भारताने मानवी विकास निर्देशांकात HDI सतत प्रगती केली आहे आणि मध्यम मानवी विकास श्रेणीत स्थान मिळवलेले आहे.
तर हा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP द्वारे जारी केला जातो. तर यामध्ये मित्रांनो टॉपचे देश आहेत आइसलँड आहे 1 नंबरला, 2 नंबरला आहे नॉर्वे आणि 3 नंबरला आहे स्वित्झर्लंड. नंतरचा आपला प्रश्न पहा, प्रश्न 15वा. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो भारत आहे यामध्ये 14व्या क्रमांकावर. तर हा अहवाल जो आहे प्रसिद्ध कोण करतो? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस IEP द्वारे हा अहवालाची निर्मिती केली जाते. तर पहिल्या 3 क्रमांकावरील देश आहेत बुर्किना फासो 1 नंबरला, पाकिस्तान 2 नंबरला आणि सिरिया आहे 3 नंबरला. तर आपला प्रश्न आहे 16वा. तर मित्रांनो हाही मित्रांनो IMP प्रश्न करून ठेवा. प्रश्न 16वा पहा, जागतिक आनंद अहवाल 2025 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार भारताचे स्थान काय आहे? तर यामध्ये मित्रांनो या रिपोर्टनुसार भारताचे स्थान आहे 118वे. तर याबद्दल पहा, ही मित्रांनो रँक आहे. यामध्ये भारत आहे 118व्या स्थानावर आणि हे मित्रांनो फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड हे मित्रांनो टॉपला देश आहेत. जागतिक आनंद अहवाल 2025 नुसार फिनलँड सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. तर भारताच्या आनंद क्रमवारीत सुधारणा झाली असून भारत 118व्या स्थानावर आहे. हा अहवाल सामाजिक उदारता आणि कल्याणाच्या महत्त्वावर जोर देतो, ज्यामुळे लोकांच्या जीवनात आणि समाजात बदल घडवून आणता येतात. फिनलँडचे मित्रांनो वर्चस्व पहा, फिनलँड सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे, ज्याचे श्रेय निसर्गातला अनुभव आणि मजबूत कल्याणकारी प्रणालीला दिला जातो. यामध्ये जो टॉपला देश आहेत फिनलँड 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे डेन्मार्क आणि 3 नंबरला आहे आइसलँड. तर अंतिम जो यामध्ये देश आहे अफगाणिस्तान आहे अंतिम देश यामध्ये रँकिंगमध्ये. नंतरचा मित्रांनो प्रश्न पहा, प्रश्न 17वा पहा, एप्रिल 2025 मध्ये भारतीय रेल्वे स्टेशन आणि सेवा भवन मध्ये सौर ऊर्जा स्थापन मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? यामध्ये मित्रांनो राजस्थान 1 नंबरला आहे. तर यामध्ये टॉप राज्य पहा, राजस्थान 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 3 नंबरला आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 18वा पहा, QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 नुसार भारताला कोणता क्रमांक मिळालेला आहे? तर मित्रांनो QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 नुसार भारताला मित्रांनो 25वे स्थान मिळाले आहे, 25वा क्रमांक. तर यामध्ये टॉपचे देश आहेत अमेरिका 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे इंग्लंड आणि 3 नंबरला आहे जर्मनी. तर नंतरचा प्रश्न पहा, प्रश्न 19वा, वित्त वर्ष 2025 मध्ये किती लोकोमोटिव्हचे उत्पादन केले आहे? त्यामुळे भारत अमेरिका आणि युरोपच्या पुढे गेलेला आहे. तर मित्रांनो 1681 हे मित्रांनो लोकोमोटिव्हचे उत्पादन केलेले आहे, त्यामुळे भारत हा पुढे गेलेला आहे. यामध्ये टॉप देश आहेत भारत 1 नंबरला, चीन आहे 2 नंबरला आणि 3 नंबरला आहे रशिया. नंतरचा आपला प्रश्न पहा, तर मित्रांनो 20वा प्रश्न पहा, 2025 च्या ग्लोबल फायर पॉवर GFP इंडेक्स नुसार भारताची नवे मित्रांनो स्थान काय आहे? तर पहा यामध्ये मिस्टेक झालेली आहे थोडी. तर यामध्ये यानुसार मित्रांनो भारताची जी आहे स्थान काय आहे? तर भारत आहे 4थ्या स्थानी. इंडियन रँक्ड 4th ऑन द ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025. तर यामध्ये पहा 2025 च्या ग्लोबल फायर पॉवर GFP इंडेक्स नुसार भारत जगात 4थ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानची लष्करी क्रमवारी जी आहे 12व्या स्थानावर घसरलेली आहे. तर भारताची जी क्रमवारी आहे भारत 4थ्या स्थानावर आहे, जो भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहे. पाकिस्तानची क्रमवारी पहा, पाकिस्तानची लष्करी क्रमवारी जी आहे 12व्या स्थानावर घसरलेली आहे, जो 2024 मध्ये 9व्या स्थानावर होता. शीर्ष देश पहा यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. तर रशिया हा आहे मित्रांनो, रशिया आणि चीन अनुक्रमे 2ऱ्या स्थानी आहेत आणि 3ऱ्या स्थानावर मित्रांनो हे मित्रांनो चीन आहे 3ऱ्या स्थानावर आणि रशिया आहे 2ऱ्या स्थानावर. तर नंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न 21वा पहा, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर मित्रांनो करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 नुसार भारताचे जे स्थान आहे 96व्या स्थानावर आपला भारत आहे. तर टॉपला जे देश आहेत डेन्मार्क 1 नंबरला आहे, फिनलँड आहे 2 नंबरला, सिंगापूर आहे 3 नंबरला आणि सर्वात शेवटी जे मित्रांनो स्थान आहे दक्षिण सुदानचे आहे. नंतरचा आपला प्रश्न पहा, प्रश्न 22वा, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स AICT इंडेक्स 2025 नुसार कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळालेले आहे? तर मित्रांनो यामध्ये सिंगापूरला जे आहे प्रथम स्थान मिळालेले आहे. तर यामध्ये जे आहे
टॉपला पहा देश कोणते, सिंगापूर, सिओल आणि त्यानंतर आहे बीजिंग. तर पहा बेंगळुरूने भारतात पहिले आणि जागतिक स्तरावर 26वे स्थान मिळवलेले आहे. तर नंतरचा आपला जो प्रश्न आहे, मीड 2025 निम्बिओ सुरक्षा निर्देशांकानुसार भारत कोणत्या स्थानावर आहे? तर मित्रांनो भारत आहे 67व्या स्थानावर आहे. तर याबद्दल पहा, मीड 2025च्या निम्बिओ सुरक्षा निर्देशांकानुसार भारत 67व्या स्थानावर आहे आणि त्याचा सुरक्षा स्कोर 55.8 आहे. या अहवालानुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर जे आहे म्हणून मंगलोरचा उल्लेख आहे आणि ज्याचा जागतिक स्तरावर 49वा क्रमांक आहे आणि त्याचा मित्रांनो सुरक्षा स्कोर 74.2 आहे. यानंतर वडोदरा आणि मित्रांनो त्यानंतर अहमदाबाद आणि सुरत ही शहरे अनुक्रमे 69.2, 68.2 आणि 66.6 स्कोरसह सुरक्षित शहरांच्या यादीत आहेत. तर जगातील टॉप सुरक्षित शहरे पहा, अबुधाबी संयुक्त अरब अमिरात, नंतर आहे दोहा कतर आणि त्यानंतर आहे दुबई संयुक्त अरब अमिरात. तर मित्रांनो आपला प्रश्न आहे 24वा, ओव्हरव्ह्यू ऑफ स्टेट रिपोर्ट 2025 नुसार प्रथम राज्य कोणते आहेत? तर यानुसार मित्रांनो गुजरात हे मित्रांनो प्रथम स्थानावर आहे. तर यामध्ये पहा 2024-25च्या अहवालानुसार गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे सर्वाधिक निर्यात करणारे राज्य होते. तर महाराष्ट्र राज्याची निर्यात हे मित्रांनो पाहू शकता एवढे अब्ज डॉलर आहे. तर नंतरचा जो आपला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न पहा, प्रश्न 25वा, जागतिक कार्य जीवन संतुलन निर्देशांक ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान काय आहे? तर यानुसार मित्रांनो भारताचे जे स्थान आहे 42वे स्थान आहे. तर टॉपला जे देश आहेत, न्यूझीलंड 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे आयर्लंड आणि 3 नंबरला आहे बेल्जियम. तर नंतरचा पहा महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न, IMD जागतिक प्रतिभा क्रमवारीच्या सूचीमध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर यानुसार मित्रांनो भारताला जे स्थान मिळालेले आहे 63वे स्थान मिळालेले आहे. तर यामध्ये टॉपला जे देश आहेत, स्वित्झर्लंड 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे मित्रांनो लक्झमबर्ग आणि 3 नंबरला आहे आइसलँड. तर नंतरचा प्रश्न पहा 27वा, महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मर्स ADR द्वारा जारी रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण जारी आहे मित्रांनो, कोण आहेत? तर यानुसार मित्रांनो असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मर्स द्वारा जारी जी रिपोर्ट आहे त्यानुसार सर्वात मित्रांनो भारतातील श्रीमंत जे मुख्यमंत्री आहेत ते आहेत चंद्राबाबू नायडू. तर 2025 नुसार भारताची सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आहेत. आंध्र प्रदेश 1 नंबरला, त्यानंतर आहेत पेमा खांडू अरुणाचल प्रदेश 2 नंबरला आणि त्यानंतर आहेत सिद्धरामय्या कर्नाटक 3 नंबरला. तर सर्वात कमी जे श्रीमंत मुख्यमंत्री आहेत ते आहेत ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल. तर नंतरचा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न पहा, प्रश्न 29वा पहा, भारतामध्ये पहिलीच वेळेस आयोजित गंगा नदी डॉल्फिन सर्वेक्षणमध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त डॉल्फिनची संख्या नोंदवली गेली आहे? तर ही मित्रांनो नोंदवली गेली आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. तर यामध्ये मित्रांनो हे पहा डॉल्फिन. तर पहा यामध्ये टॉप जे राज्य आहेत, उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे बिहार आणि 3 नंबरला आहे पश्चिम बंगाल. तर नंतरचा जो आपला प्रश्न आहे, प्रश्न 30वा पहा, पश्चिम बंगाल राज्य वन विभाग 2025 रिपोर्टनुसार पश्चिम बंगालमध्ये एकशिंगी गेंड्याची संख्या किती झाली आहे? तर मित्रांनो याची संख्या झालेली आहे 392. तर यामध्ये टॉप जे राज्य आहेत यामध्ये एकशिंगी गेंड्यामध्ये 1 नंबरला आहे आसाम, 2 नंबरला आहे पश्चिम बंगाल आणि 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश. तर नंतरचा प्रश्न पहा, प्रश्न 31वा, UNCTAD च्या वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 नुसार 2024 मध्ये परकीय थेट गुंतवणुकीसाठी FDI भारत जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे? तर यामध्ये मित्रांनो भारत जो आहे हा आहे 15व्या स्थानावर. तर यामध्ये पहा वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 नुसार 2024 मध्ये परकीय थेट गुंतवणुकीसाठी FDI भारत जागतिक स्तरावर 15व्या क्रमांकावर पोहोचला आहे, जे 2023च्या तुलनेत एक स्थान वर आहे. 2024च्या मध्ये भारताला मित्रांनो 27.6 मित्रांनो एवढे अब्ज डॉलर्सची 27.6 अब्ज डॉलर्सची FDI प्राप्त झाली आहे. जरी त्यात मागील वर्षाच्या तुलनेत थोडी घट झाली होती तरी भारताने क्रमवारीमध्ये प्रगती केलेली आहे. यामध्ये टॉप जे देश आहेत 1 नंबरला आहे संयुक्त राज्य अमेरिका, 2 नंबरला आहे सिंगापूर आणि 3 नंबरला आहे चीन.
प्रश्न 32 पहा, व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन निर्देशांक मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस असेसमेंट इंडेक्स 2025 मध्ये कोणते शीर्ष स्थानावर आहे? कोणते मित्रांनो शीर्ष स्थानावर राज्य आहे? यामध्ये मित्रांनो केरळ जे आहे 1 नंबरला आहे. तर प्रश्न 33 पहा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE द्वारा जारी नवीन आकड्यानुसार 1 करोडपेक्षा अधिक पंजीकृत शेअर बाजार गुंतवणूकदारांना पार करणारे तिसरे राज्य कोणते बनले आहे? तर हे मित्रांनो राज्य बनले आहे गुजरात. तर यामध्ये मित्रांनो पहा, टॉपला जे राज्य आहेत महाराष्ट्र 1 नंबरला आहे, उत्तर प्रदेश आहे 2 नंबरला आणि 3 नंबरला आहे गुजरात. तर प्रश्न 34 पहा, यामध्ये मित्रांनो जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताला जगात कोणते स्थान मिळालेले आहे? तर यामध्ये मित्रांनो भारताला स्थान मिळालेले आहे चौथे मित्रांनो स्थान मिळालेले आहे. तर प्रश्न 35 पहा, ग्रेट बॅकयार्ड बर्ड गणनेदरम्यान कोणत्या राज्यात पक्ष्यांच्या प्रजातींची सर्वाधिक संख्या अधिक मित्रांनो आढळलेली आहे? यामध्ये आढळली आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. प्रश्न 36 पहा, जर्मन वॉच द्वारा प्रकाशित हवामान जोखीम निर्देशांक 2025 क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 नुसार भारताची रँक मित्रांनो कितवी आहे? तर भारत आहे मित्रांनो 6व्या नंबरला, 6व्या स्थानी भारताची रँकिंग आहे. तर नंतर मित्रांनो याचे टॉप जे देश आहेत, डोमिनिका 1 नंबरला आहे, चीन आहे 2 नंबरला आणि होंडुरास हे मित्रांनो आहे 3 नंबरला. तर पहा प्रश्न 37, भारतीय चहा बोर्ड इंडियन टी बोर्डच्या आकड्यानुसार भारत जागतिक निर्यातमध्ये भारताचे स्थान काय आहे? तर भारताचे स्थान आहे मित्रांनो दुसरे. तर यामध्ये टॉपचे देश आहेत, केन्या 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे भारत आणि 3 नंबरला आहे श्रीलंका. तर 38 मित्रांनो प्रश्न पहा, सिप्री 2025च्या अहवालानुसार भारताकडे अंदाजे किती अण्वस्त्रे आहेत? यानुसार मित्रांनो भारताकडे 180 अण्वस्त्रे आहेत. तर यामध्ये पहा सिप्री याचं मित्रांनो फुल फॉर्म जे आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट हे मित्रांनो याचं फुल फॉर्म आहे. यामध्ये टॉपचे देश आहेत, रशिया 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे संयुक्त राज्य अमेरिका आणि 3 नंबरला आहे चीन. नंतरचा आपला मित्रांनो प्रश्न पहा 39, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार भारतातील अव्वल रँक प्राप्त करणारे विद्यापीठ कोणते आहे? यामध्ये मित्रांनो अव्वल रँकची आहे IIT दिल्ली याची आहे. तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार मँचेस्टर जे आहे मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठ आहे. तर इंडियातील म्हणजे भारतातील IIT दिल्ली आणि IIT बॉम्बे अनुक्रमे 123व्या आणि 129व्या क्रमांकावर आहेत. हे आकडेवारी जून 2025 मध्ये जाहीर झालेली असून MIT सलग 13व्या वर्षी मित्रांनो अव्वल स्थानावर आहे. तर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT अमेरिका 1 नंबरला, हे विद्यापीठ जगातील सर्वात अव्वल विद्यापीठ म्हणून सलग 13व्या वर्षी अव्वल स्थानावर आहे. इम्पेरियल कॉलेज लंडन UK हे विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका हे मित्रांनो टिकाऊ आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रतिनिधींच्या संख्येत सुधारणा झाल्याने या विद्यापीठाने 6व्या स्थानावरून 3रे स्थान मिळवलेले आहे. तर नंतरचा प्रश्न पहा प्रश्न 40, 2025 मध्ये जाहीर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 भारताचे स्थान काय आहे? IMP मित्रांनो प्रश्न आहे. तर यानुसार मित्रांनो भारताचे स्थान आहे 77वे. तर पहा हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार द्वितीय तिमाही आहे मित्रांनो हा रिपोर्ट आहे. नुसार भारताची रँक जी आहे 77वी आहे, जी जानेवारी 2025 मधील 85व्या रँकवरून सुधारली आहे. टॉप देश आहेत यामध्ये सिंगापूर 1 नंबरला आहे, जपान आणि साऊथ कोरिया 2 नंबरला आणि मित्रांनो 7 युरोपियन जे देश आहेत ते मित्रांनो 3 नंबरला आहेत, दुसरे 7 युरोपियन देश. नंतरचा प्रश्न पहा प्रश्न मित्रांनो 41, अंगदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रामध्ये भारत जगात कोणत्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो भारत आहे 3ऱ्या स्थानावर. यामध्ये मित्रांनो टॉपचे देश आहेत संयुक्त राज्य अमेरिका 1 नंबरला आहे, चीन आहे 2 नंबरला आणि 3 नंबरला आहे भारत. तर यामध्ये पहा प्रश्न 42 पहा, ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक DFSI नुसार भारतातील सर्वात पूरग्रस्त जिल्हा कोणता आहे? यामध्ये मित्रांनो सर्वात पूरग्रस्त जो जिल्हा आहे पटना बिहार हा आहे. तर यामध्ये पहा टॉप जे आहे 3 संवेदनशील जिल्हे आहेत. पटना बिहार 1 नंबरला आहे, मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल 2 नंबरला आहे आणि ठाणे महाराष्ट्र हे मित्रांनो 3 नंबरला आहे. तर नंतरचा प्रश्न पहा निम्बेओ सेफ्टी इंडेक्स मीड 2025 नुसार भारताचे सर्वात
सुरक्षित शहर कोणते आहे? तर मित्रांनो सुरक्षित शहर आहे मंगलोर. हे मित्रांनो सर्वात सुरक्षित शहर आहे. तर यामध्ये पहा भारतातील टॉप जे 3 सुरक्षित शहर आहेत. मंगलोर 1 नंबरला आहे, कर्नाटक 2 नंबरला आहे, वडोदरा गुजरात आणि 3 नंबरला आहे अहमदाबाद गुजरात. हे मित्रांनो टॉपला शहरे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो नंतरचा प्रश्न पहा आपला. नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या राज्य वित्त अहवाल 2022-23 नुसार 2022-23 या आर्थिक वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक महसूल अधिशेष नोंदवला आहे? तर यामध्ये मित्रांनो उत्तर प्रदेश यांनी मित्रांनो सर्वाधिक महसूल अधिशेष नोंदवला आहे. तर पहा प्रश्न 45वा. केरळ आणि तामिळनाडू द्वारा पहिली वेळेस संयुक्तपणे केलेली नीलगिरी तहर जनगणनामध्ये एकूण किती संख्या नोंद केली गेली आहे? तर यामध्ये मित्रांनो एकूण 2668 ही मित्रांनो संख्या नोंद केलेली आहे. तर प्रश्न 46वा पहा. राष्ट्रीय उद्यानांच्या व्यवस्थापनावर आधारित व्यवस्थापन प्रभावीता मूल्यांकन MME 2020-25 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर यामध्ये मित्रांनो अव्वल जे स्थान पटकावलेले आहे केरळ या राज्याने. तर प्रश्न 47वा पहा. नॅशनल एन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमेन सेफ्टी नारी 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? IMP मित्रांनो प्रश्न आहे. तर यामध्ये मित्रांनो सर्वात सुरक्षित जे आहे शहर कोहिमा हे शहर आहे. तर पहा महिलांसाठी सुरक्षित टॉप 3 शहरे आहेत. कोहिमा 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे विशाखापट्टणम आणि 3 नंबरला आहे भुवनेश्वर. तर पहा मित्रांनो नंतरचा जो प्रश्न आहे आपला 48वा. केअर एज अहवाल 2025 नुसार भारतातील जगातील दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या साठ्यापैकी 8% साठ्यासह भारत जगात कोणत्या स्थानावर आहे? तर मित्रांनो भारत जो आहे आपला 3ऱ्या स्थानावर आहे. आणि 49वा प्रश्न पहा. मे 2025 मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाद्वारा जारी एक रिपोर्टनुसार लडाखमध्ये हिमबिबट्याची संख्या किती आहे? तर मित्रांनो हिमबिबट्याची जी संख्या आहे 477 इतकी आहे. प्रश्न 50वा पहा. ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 16व्या सिंहाच्या लोकसंख्या अंदाजानुसार भारतात आशिया सिंहाची संख्या 2020 मध्ये 674 वरून 2025 मध्ये किती झाली आहे? तर यानुसार मित्रांनो संख्या झालेली आहे 891 मित्रांनो संख्या झालेली आहे. तर मित्रांनो इथे क्वेश्चन मिस्टेक झालेली आहे. प्रश्नामध्ये मिस्टेक नाही मित्रांनो, नंबरिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 ला सलग 12 स्वातंत्र्य दिवस भाषण देऊन कोणत्या माजी पंतप्रधानांची रेकॉर्ड तोडले आहे? तर मित्रांनो इंदिरा गांधी या माजी पंतप्रधानांची रेकॉर्ड तोडलेली आहे. तर नंतरचा प्रश्न 56वा. ट्रॅव्हल प्लस लीजर वर्ल्ड्स बेस्ट अवॉर्ड 2025 मध्ये जगातील शीर्ष 10 सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्ये स्थान मिळवणारे एकमात्र भारतीय विमानतळ कोणते आहे? तर हे मित्रांनो आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. यामध्ये पहा टॉपला जे विमानतळ आहेत इस्तंबूल विमानतळ जे आहे तुर्कीचे 1 नंबरला आहे, दुसरा आहे चांगी विमानतळ सिंगापूर 2 नंबरला आहे आणि हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ कतर हे मित्रांनो 3 नंबरला आहे. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटेंट जर आवडलं तर नक्की एक लाईक करा. हे मित्रांनो सर्व IMP 50+ प्रश्न आहेत. धन्यवाद.